नमस्कार, मी अरविंद अपाले, स्तंभ लेखक, दैनिक हिंदुस्तान आणि माझं न्यूज चॅनल हिंदुस्तान दर्शनकडून सर्व श्रोत्यांना नमस्कार। आज 2025 या वर्षाचा पहिला दिवस, त्यानिमित्त मी सर्वांचं या नववर्षात स्वागत करतो आणि हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे जावं हे परमेश्वराकडे सुयेत चिंतितो। मित्रांनो, आज मी आलेलो आहे हिंदुस्तान न्यूज दर्शनकडून बोर्डी येथील संत कबीर स्मशानभूमीमध्ये। या संत कबीर स्मशानभूमीमध्ये बोर्डी येथील रहिवासी आणि पेशाने डॉक्टर असलेले डॉक्टर रमेशपंत आंबाळकर यांनी स्मशानाला सोनं बनवलं। दुसरा मुद्दा असा आहे, स्मशान म्हणजे एक निगेटिव्हिटी समाजामध्ये आहे, ती स्मशानाची निगेटिव्हिटी डॉक्टर रमेशपंत आंबाळकरांनी कमी केली आणि एक पर्यटनाचं स्थळ म्हणून त्या स्मशानाला बनवलं। म्हणून स्मशानातील सोनं असं मी संबोधतो। संत कबीराचे दोहे या स्मशानभूमीमध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामुळे या अचलपूर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण विदर्भाला लाजवेल अशी स्मशानभूमी डॉक्टर रमेशपंत आंबाळकर यांनी निर्माण केलेली आहे। दररोजचे 4 तास ते 5 तास या स्मशानभूमीला ते देतात आणि या स्मशानभूमीमध्ये त्यांनी सुंदर अशी बाग फुलवलेली आहे। एक समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून समाज आज स्मशानभूमीकडे पाहतोय। तर चला आपण डॉक्टर रमेशपंत आंबाळकर यांची मुलाखत घेऊया। नमस्कार डॉक्टर साहेब। नमस्कार साहेब। चला, या हिंदुस्तान न्यूज दर्शनच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला स्मशानभूमीबद्दल बरीच माहिती विचारतोय। तर मला हे सांगा डॉक्टर साहेब, ही स्मशानभूमी आपण फुलवण्यामागे आपला दृष्टिकोन काय? हा, तर हे स्मशानभूमी आजकालच्या गावोगावच्या घाणेरड्या आहेत। अत्यल्प ठिकाणीच फक्त चांगले आहेत। अच्छा, म्हणून स्मशानभूमी ह्या अति सुंदर असाव्या, त्याची भीती नष्ट व्हावी, अंधश्रद्धा जावी, आळस जावा आणि अज्ञान जावं, यासाठी मी या उपक्रम राबवला आणि इथे मी 12 महिन्यातून एकदा मार्च महिन्यात कार्यक्रम सुद्धा घेतो। अच्छा, कशानिमित्त कार्यक्रम असतो तो? आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा माणसाची डोक्यातून निघून गेली पाहिजे, आपली डोक्याची उन्नती झाली पाहिजे आणि आपली आर्थिकी उन्नती झाली पाहिजे। अच्छा, ही स्मशानभूमी तयार करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला? हिला 10 ते 11 वर्षे लागली। अजून 10 ते 11 वर्ष? हो, सुरुवातीला इथे पाणी नव्हतं, त्या सायकलवर मी 2 डबके आणत जाऊ, शेतातून आणत जाऊ आणि या झाडाला टाकत जाऊ। मग इथं नळ आला काही दिवसानं, इथं बबलू भाऊनं हापशी दिली। आता इथं पाणी अजूनही कमीच आहे। याच्यात आता काही योजना शासनाच्या आहेत, तर तिथं मशीन टाकून देतो म्हणतात। अच्छा अच्छा अच्छा। डॉक्टर साहेब, ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली की स्मशानभूमी विकसित करावी? कोणाचा प्रभाव, कोणत्या महात्म्याचा विचार आपल्या? हा, तर ही संत कबीर निर्वाण भूमी आहे। अच्छा, म्हणजे संत कबीर निर्वाण भूमी स्मशानभूमी। अच्छा, तर हे ग्रामगीतेमध्ये 22वा अध्याय संत कबीराने लिहिला आणि कबीर साहेब असे म्हणतात, संत कबीर, का स्मशानभूमी हे गावाच्या मध्यस्थी पाहिजे। अच्छा, तर का पाहिजे? अरे बापा, आपल्याला असंच जोडा लागते, कोणाचं उन्ह नका करू, आपल्याला जळा लागते, म्हणून स्मशानभूमी गावाच्या मध्यस्थी मागितली होती संत कबीरांनी आणि तो विचार घेऊन मी इथे काम करून राहिलो। या स्मशानभूमी विकसित करण्यासाठी तुम्हाला गावातील कोणकोणत्या लोकांचं सहकार्य लाभलं? अत्यल्प लोकांचं सहकार्य लाभलं। अच्छा, आणि काही मग एक कार्यक्रम असला म्हणजे भरपूर लोक येतात, काही मदती करू लागतात, पण मधात कोणीच येत नाही इथे। इथे एक सुविचार लिहिलेला आहे, शेटजी आणि भटजी 2 शत्रू आहे। हो, याचा अर्थ काय? ही बामणशाही आहे सगळी। म्हणून संत कबीराने म्हटलं, बामण से गधा भला आन जाती से कुत्ता, मुल्ला से मुर्गा भला सर जगावे सुत्ता। म्हणून ब्राह्मणापासून दूर राहिलं पाहिजे। कुटीर नीती कोणाची असली तरी त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे। या स्मशानभूमीमध्ये प्रत्येक झाडावर 2-2, 3-3 सुविचार लिहिलेले आहेत। हे या ठिकाणी अनेक म्हणी आपण लावलेले आहेत। तर यापैकी एक महत्वाची म्हण या ठिकाणी मला अशी दिसते, गुटखा खा
पण तो काढून खा, तो काढून तो काढून खा, पण तो काढून खा. तो काढून खा, हा मरणाचे चिंतन करा. हा याचा अर्थ काय? गुटखा खा, पण त्यातला गु ट खा जो आहे त्यातला ट काढला म्हणजे काय राहते? अच्छा 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 गु खा. अच्छा. म्हणजे हे प्रबोधन आहे, याच्यात विनोदी झाला आणि प्रबोधनी झालं. डाक्टर साहेब, राष्ट्रसंतांच्या विचारापैकी तुम्हाला सगळ्यात राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील कोणती ओवी आवडते? गाव हा विश्वाचा नकाशा, अच्छा गावावरून देशाची परीक्षा, अच्छा गावची भंगता अवदशा येईल देशा. अच्छा अच्छा अच्छा. आपले गावचं मंदिर करा, हम्म, हम्म, माझे गावचं मंदिर शोभलं, जीवा भावाने मी तव मी पाहिलं, हम्म. माझं गावचं मंदिर शोभलं. म्हणजे या मशानभूमीपासून अनेक गाव, आमच्या गावाला अनेक ओळखतात लोक. अच्छा. बोर्डीच्या स्मशानभूमीमध्ये अनेक शाळांच्या शैक्षणिक सहली येतात, हा असं माझ्या पेपरमध्ये वाचण्यात आलं होतं. हा तर काय आकर्षण आहे स्मशानभूमीबद्दल? विद्यार्थी का आकृष्ट होतात? इथे सुविचार विद्यार्थ्यासाठी आहे. हम्म, पुस्तक मस्तक दुरुस्त करते. हम्म, व्यसनी नवऱ्यापेक्षा वासनी नवरा चांगला. हम्म, ग्रॅज्युएट झाल्याशिवाय बकऱ्याही चारू नका. म्हणजे विद्यार्थ्यासाठी सुविचार आहे, चांगल्या माणसासाठी सुविचार आहे, अंधारुल्यासाठी सुविचार आहे. अच्छा 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 अच्छा. हा, आपल्या स्मशानभूमीमध्ये टेलिफोन आहे. हा. 1 रुपया टाका, 1 रुपया स्वर्गात व नरकात ताबडतोब संपर्क करा. भ्रमणध्वनी सुद्धा तुम्ही इथे दिलेली आहे. याबद्दल तुमचं मत काय? इथे स्वर्गही नाही गुरुजी, नरकही नाही आहे. हम्म. मग लिहिलं कसं, हम्म, हम्म, असा प्रश्न निर्माण होते. हम्म, समजा एखाद्याले लहान लहान 2 मुलं आहेत हम्म, आणि त्याची आई स्वयंपाक करता करता बेलन घेऊन त्या पोट्टेच्या मागं धावते, हम्म. म्हणजे त्यांच्या घरी नरक आहे. अच्छा. हा, ही झाली नरकाची व्याख्या. हम्म, आणि स्वर्ग कशाला म्हणतात? म्हणजे सगळ्या मिळून, नवरा बायको लेकरं पाखरं सगळ्या मिळून, आजी आजोबा सगळ्या मिळून एकत्र करून जेवण करतात, चटणी भाकरचं जेवण करतात आणि जेवण केल्यावर हसतात मस्तपैकी. स्वर्ग आहे त्यांच्या घरी. झाली स्वर्ग नरकाची व्याख्या. डॉक्टर साहेब, आता आपण या 2-4 वर्षात पाहतो आहे की निसर्गाचं थोडंसं असंतुलन किंवा पर्यावरणाचं असंतुलन निर्माण झालेलं आहे. हा आणि तुम्ही पर्यावरण सुधारण्यासाठी या स्मशानभूमीमध्ये असंख्य वृक्षाची लागवड केलेली आहे. हा तर या वृक्षांबद्दल तुमचं मत काय आहे? हा. वृक्ष सर्वांची सेवा करतो, पाने फुले फळेही देतो, शेवटी स्वतः प्राणही अर्पितो आपल्यासाठी. अच्छा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो, प्रत्येक माणसानं 2 झाडं लावली पाहिजे. अच्छा. हा, एक जिवंत राहण्यासाठी, स्वयंपाक करासाठी, पाणी गरम करासाठी, सगळ्यासाठी 1 झाड, आणि 1 झाड मेल्यानंतर जाळून घेण्यासाठी. आणि हे झाडं जे आहेत, तर हे पिंपळाचं झाड जे आहे, एका तासाला 250 ग्रॅम ऑक्सिजन देते. अच्छा. हा, आणि 29 लिटर पाणी साठवून ठेवते. म्हणून हे इथं शेततळं जे आहे हे फुटलेलं होतं, शासनानं केलं होतं. म्हणजे पाणी अळवा पाणी जिरवा, हे ज्योतिबा फुलेनं 1876ला म्हटलं आहे. आणि वीर पुनर्भरण हे शिवाजीनं राबवली आहे. म्हणून शिवाजी हाती घेतला आणि ज्योतिबाई हाती घेतला, पाणी अळवलं. म्हणजे माझ्या आईच्या पोटात मी असल्यापासून तर मरेपर्यंत मला जेवढं पाणी प्यायला पाहिजे तेवढं मी पाणी जिरवलं. अच्छा. आणि माझ्या आईच्या पोटात असल्यापासून मरेपर्यंत मला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढे मी झाडं लावले. आता मला निसर्गाचं देणं लागत नाही. डॉक्टर साहेब, राष्ट्रसंतांच्या कोणत्याही ग्रामगीतेच्या 2 ओळी सांगा. गाव हा विश्वाचा नकाशा, अच्छा. गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. एक वृद्धाश्रम भारताला कलंक आहे, ही म्हण या ठिकाणी तुम्ही लावलेली आहे. तर याच्यावर तुमचं मत काय या विषयावर? वृद्धाश्रम भारताला कलंक आहेच. मग मी असं म्हणतो गुरुजी, मुसलमानाचे आई वडील काय नाही जात त्याच्यात? हे माणसं नाहीत काय? हो. हे माणसं आहेत, आपणही माणसं आहे. मग आपण त्यांचा आदर्श घेतला नाही पाहिजे काय? घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. म्हणून आई वडिलाले आपण वागवलंच पाहिजे.
आणि मी नेहमी म्हणत असतो का तुम्हाला आई वडील म्हातारे नसले तर उसने तरी घ्या, तरी म्हाताऱ्या माणसाची सेवा करा. हा, मी माझ्या गाडीवर रिकामी गाडी असली तर जाणून थांबवतो म्हाताऱ्या माणसासाठी. म्हणजे वृद्धाश्रम जे स्थापन झाले, निर्माण झालेले आहेत, हा, याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार आपणच शेवटी. अच्छा. शेवटी आपणच. आणि आणि आता काही काही ठिकाणी तर असं वाटते का काळाची गरज आहे. आणि वृद्धाश्रम कमी कसे होतील? काय उपाययोजना केली कमी पाहिजे? जेपर्यंत तुम्ही प्रबोधनाचा कार्यक्रम घेणार नाही, प्रत्येक गोष्टीवर विचार वाढवणार नाही, तेथपर्यंत तुम्हाला कोणताच इलाज नाही आहे त्यात. अच्छा. हा, म्हणून मी इथं वर्षातून एकदा हा कार्यक्रम घेत असतो मार्च महिन्याच्या शेवटी. त्यात वाढदिवस करतो दुसऱ्याचे, म्हाताऱ्या माणसाचा सत्कार करतो, जर्जर म्हाताऱ्या माणसाचा, 90% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करतो आणि ज्यानं देहदान केलं त्यांचाही सत्कार करतो. तुमच्या बाबतीत मी पेपर वाचलं होतं, तुम्ही काय दान करणार आहे? देहदान केलं आहे मी 2007 मध्ये. 2007 ला कुठे? अमरावतीला, पंजाबराव मध्ये. अच्छा, संकल्प आणि केलाय? हा, संकल्प केलाय, पक्क्यात केलाय. आणि माझ्या मुलांना सांगूनही ठेवलं सगळ्यांना का बाबा रे, मला जुन्या कपड्यात, मेल्यानंतर जुन्या कपड्यातच नेजो. अच्छा. आणि जे म्हातारे माणसं किंवा चांगले सगळेचे सगळे माझ्या मौतीत येतील, प्रेत यात्रेत देतील, त्यांना वरण भात, पोळी भाजी, जिलेबी, बुंदी मस्त खाऊ घालजो. आणि त्याच्यानंतर अंतयात्रेच्या दिवशी, हा, अंतयात्रेच्या दिवशी अरे वा. पद्धतशीर जीव घालजो, मस्त गोड धोड घालजो, मस्त पोटभर. अच्छा. त्याच्यानंतर दसक्रिया करू नको आणि तेरवी करू नको. जे पैसे तुझे याच्यात वाचतील ते गरीबाच्या विद्यार्थ्यावर खर्च करतो. हा सुंदर विचार आहे डाक्कर साहेब तुमचा. हा. तुम्हाला भेटून डाक्कर साहेब खूप आनंद झाला. तुमचं समाज प्रबोधन मी 1996 पासून पाहतोय, अनुभवत आहे. तुम्ही गावामध्ये प्रबोधन केलं, परिसरामध्ये प्रबोधन केलं आणि ही स्मशानभूमी तुम्ही निर्माण केली. तर हा अमरावती जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा विषय आहे. याचं संशोधन महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे आणि गावागावात अशी स्मशानभूमी निर्माण केली पाहिजे. म्हणजे स्मशानाबद्दल, प्रेताबद्दल आपल्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती कमी झाली पाहिजे. आणि मृत्यू हा माणसाचा मित्र आहे, बरोबर आहे. आणि आपण आम्हाला मुलाखतीसाठी वेळ दिला. माझे छायाचित्रकार स्वराज नाथे यांच्या समवेत आपण आम्हाला अमूल्य वेळ देऊन उपकृत केले, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. मी माझ्या श्रोत्यांना हेच विनंती करतो की माझा आजचा हा व्हिडिओ आपण पाहावा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. आणि यानंतर या नवीन वर्षातला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त लाईक करून मला उपकृत करावे अशी मी आम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद.